आपल्या वेल्हे भागात कार्यक्रमांसाठी किंवा लग्नांसाठी असं खूप वेगवेगळ्या कार्यक्रमांना लोक एकत्र जमतात. पण सामाजिक उपक्रम म्हणून आता खरं तर सगळे एकत्र यायला लागलेत आणि त्या निमित्ताने अशा उपक्रमांमधून वेगवेगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचतीये आणि ते लोकांना आवडतंय, हे खूप महत्वाचं वाटतं. कुठल्याही नवीन गावामध्ये जायचं म्हटलं आणि आपल्याला ते काम सुरू करायचं असेल तर सुरुवातीला आपण गावामध्ये मेळावा घेतो आणि त्या मेळाव्यामध्ये सगळी या प्रकारची माहिती आपण दिली की ते काम उत्तम प्रकारचं गावामध्ये होतं. मेळावा म्हटलं की महिलांना मेळावा आपलाच वाटतो म्हणजे आणि घरचे सहज पाठवतात की महिलांचाच मेळावा आहे, तू जा. आणि ती जेव्हा मेळाव्यात येते तेव्हा ती मेळाव्यातील विषयामध्ये एकरूप होते. मेळावा म्हटलं की मुक्त त्यांना पूर्णपणे तुम्हाला जे खेळायचं आहे ते असं खेळता येतं आणि खेळायला वर्षातून एकदाच मिळतं. अगोदर बायका म्हणजे फक्त आपण नागपंचमीच्या निमित्ताने खेळायला ते आपण ठराविकच बायका जायच्या. पण आपण अशी आता सोय केलेली आहे की गावामध्ये ज्या कोणी मेळाव्याला येतील त्यांनी सगळ्यांनीच खेळलंच पाहिजे असं म्हणून सगळ्या प्रकारच्या महिला येतात आणि मनसोक्त त्यांना जे काही येत असतं ते खेळत असतात. 12 वर्ष झाले आपले मेळावे होत आहेत. सुरुवातीला आम्हाला खूप तयारी करून द्यावी लागायची, पण आता असं होत नाही. मेळावा काय असतो आणि मेळाव्यात जाऊन काय करायचं हे गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांना समजल्यामुळे आपण आता उत्तम प्रकारचे मेळावे आपल्या गावामध्ये होतात. एकाच वेळेस आपण मेळावे सगळ्या समांतर पातळीवरती होत असतात. सगळ्या कार्यकर्त्या म्हणजे वेगवेगळ्या एका दिवशी 10 मेळावे म्हटलं तरी होत असतात, कारण कार्यकर्ते तेवढे तयार झालेले आहेत. त्यामुळे आता जास्त कार्यकर्त्यांना लक्ष न घालता गाव पातळीवरती मेळावे होतात आणि सगळे जवळजवळ दरवर्षी आमचे 50 मेळावे तरी होतात. आपण 2000पेक्षा जास्त महिलांपर्यंत दरवर्षी फक्त मेळाव्याच्या निमित्ताने पोहोचत असतो. त्यांच्यासोबत जाऊन आम्ही दुसऱ्या गावात पण मेळावे घेऊन बघितले आणि मग आम्ही असं ठरवलं की मग ताई नसताना आम्ही आता आमच्या गावात मेळावा घेतो. आता 4 वर्ष झाले आम्ही दुसऱ्या गावात जाऊन मेळावा घेतो की ज्या ठिकाणी आम्ही कधी गेलोच नव्हतो, ज्या ठिकाणी आम्ही कधी त्यांच्या गावात म्हणजे त्या गावाचा कधी आमच्याशी परिचय नव्हता, पण आमचे कार्यकर्ते तिथं असल्यामुळं आम्ही त्याही गावात जाऊन आता मेळावे घेऊ शकतो. आणि मग मेळाव्याच्या स्वरूपातून असं कळलं की गावातल्या महिलांना खेळ, वेगवेगळे पदार्थ, वरईच्या पिठाचं काय काय बनवतात, इडली बनवतात, डोसे बनवतात, असं काय काय वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ कळायला लागले. आणि मग त्या महिलांनी त्या नवरात्र मेळाव्याला उपवासाचेच पदार्थ बनवायचे असं काही पदार्थ बनवून आणायला लागल्या. आणि मग त्याच्यातून काही लोकांना त्याच्यातले काय काय वेगवेगळे आवड आणि आरोग्याविषयी म्हणजे गोळ्या ह्या मोठ्या लोकांना देतात हे काही लोकांना माहीतच नव्हतं. हे संक्रांतीच्या मेळाव्यातून आम्ही आरोग्याच्या टायमाला गोळ्या वाटप केल्या. मग काही 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 वयस्कर किंवा माहिती नसणारे लोक म्हणतात, कधी असतो ग मेळावा तुमचा, म्हणजे त्याच्यात काय वेगळं मिळतं, औषधं मिळतात, अशी काही HB तपासणी होती, म्हणजे असं मेळाव्याची उत्सुकता वाढायला लागली. मी राणी सुतार. मेळाव्याच्या निमित्ताने HB तपासणी आपण त्याच्यामध्ये घेतो. तर महिला मेळाव्यामध्ये आनंद घेत असताना त्यासाठी आरोग्यासाठी पण चांगलं आहे. तर मग आपण पूर्वी महिला टोचायला रक्त काढायला घाबरत होत्या, तर आपण मेळाव्याच्या निमित्ताने महिलांची HB तपासणी केली ना आता महिला स्वतःहून HB तपासणी करायला तयार होतात. मेळाव्यामध्ये महिला रक्त तपासायला घाबरत होत्या, तर ती महिला म्हणजे दुसरीला सांगायची की तू पहिलं घे म्हणजे मी घेईल. तर मग असं एकीचा घेतल्यावर सगळ्या महिला तयार झाल्या आणि प्रत्येक महिलेला कळलं की आपलं HB किती असावं आणि आता ह्या HB तपासणीमुळे दर महिन्याला महिला HB करायला तयार होतात. ह्या मेळाव्यांमुळं प्रत्येक ठिकाणी आपली एक वेगळी ओळख तयार झाली. मी प्रबोधिनीचा मेळावा म्हणजे हिरकणीच्या माध्यमातून मेळावे घेण्यासाठी बाहेर पडले. तर हे मेळावे घेत असताना मेळावा का घ्यायचा, तर आपलं जिथं प्रबोधिनीचं काम नव्हतं अशा ठिकाणी मी यावर्षी मेळावे घेतले. असं म्हणजे भोर तालुका, त्याच्यामध्ये पसुरे भाग, म्हणजे त्या भागात आपल्या प्रबोधिनीचं कोणतंच काम माहिती नाहीये. ते आम्ही प्रबोधिनीचा मेळावा घेऊन त्या मेळाव्यातून आपल्या प्रबोधिनीचं काम पोहोचवण्याचं करतो. तर मेळावा घेताना प्रत्येक वयाच्या त्या मेळाव्यात महिला येत असतात. तर मग त्याच्यातून आपण हिरकणीसाठी 18 ते 35 वर्षाच्या वयोगटातली महिला हिरकणीचा प्रकल्प सुरू करतो. त्या मेळाव्यामध्ये एकंदरीत म्हणजे महिला आल्या की मोकळे होण्याचं काम
त्या करतात. म्हणजे मेळाव्यामध्ये कोणालाही कोणता बंधन नसतं. म्हणजे आपण खेळ घेतो, एचबी तपासणी घेतो, महिलांचे काय प्रश्न असतील तर त्या विचारू शकतात, मोकळेपणाने बोलू शकतात. त्यासाठी गावातील आणि आपल्या प्रबोधिनीची कार्यकर्त्याची आणि गावातल्या महिलांची ओळख होण्यासाठी आपण प्रथम तो मेळावा घेत असतो. त्या मेळाव्यातून आपल्याला महिलांपर्यंत पोहोचायचं असतं, गावाची ओळख आणि आपली ओळख करून देण्यासाठी. गावकऱ्यांनी विचारलं, अरे हा मग तुला खूप माहिती आहे असं की प्रत्येक गोष्ट बैठकीत आणि गटातल्या बैठकीत जे विषय व्हायचे. मग त्यांनी मला विचारलं, मग तुम्ही नाही उभं राहू शकत, तुम्हाला 4 मुलं आहेत, मग तुमची मुलगी उभी करताय का सदस्य पदासाठी निवडणुकीला? त्यामुळे गेल्या पंचवार्षिकला मी माझी मुलगी उभी केलेली. गावातून खूप मोठा सपोर्ट मिळाला मला.